सचिव स्तराच्या लेबर मिनिस्टरचं जसे आपण भंगे बटाटे म्हणतो तसं 20-20, 25-25 वेळ 4 लेबर मिनिस्टरची चर्चा झाली, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन झालं. आणि जे सचिव स्तराचे लोक आहेत, उच्चस्तरीय ब्युरोक्रॅट्स, ज्यात आज एक कॅबिनेट सेक्रेटरी भारताचा सगळ्यात मोठा ब्युरोक्रॅट TV सोमनाथनजी, त्यांच्याशी चर्चा झाली. 2 तास चर्चा होऊन एक्सपेंडिचर सेक्रेटरी, फायनान्स सेक्रेटरी, कॅबिनेट सेक्रेटरी, लेबर सेक्रेटरी या सर्व लोकांची CPFC या सर्व लोकांशी आपल्या चर्चा झाल्या. त्या चर्चेत विषय होता 7,500 आणि महागाई भत्ता. आता मला सांगा, हे 5,000 मागणारे भामटे आले कुठून? 5,000 द्या. अरे तुझ्या बापाचा माल आहे का? ज्याचे पैसे, तो ज्याच्याकडे पैसे त्याला मागू राहिला. आणि बांगर साहेब मध्ये येऊन म्हणून राहिला नाही 2 रुपये देऊन मोकळं करा. नाही सांगतो उदाहरण. आपण त्या गोष्टीचा निषेध केला. पण तुम्हाला एक सांगतो, त्यांनी जो देशभराची स्वतःला खूप मोठं, कोणी मोठं असलं तर आपण की लहान होत नाही हे तुम्हाला सांगतो, पण त्यांनी पूर्ण देशामध्ये आंदोलन केलं. ते 16 का 17 ठिकाणी झालं. किती? 16 असं 17. कुठे 12 लोक उभे, कुठे 4 लोक उभे, कुठे 40 लोक जास्तीत जास्त उभे. कोण तुम्हाला पाठिंबा देणारे अशा फालतू भानगडी? म्हणून आपल्याला या 27 तारखेला आपण एक आंदोलन करणार आहे. 7,500 आणि महागाई भत्ता. जर समजा हे आंदोलन आपण केलं नाही तर सरकारनंच लावलेलं पिल्लू येते. ते काय म्हणतील, तुमची मागणी 5,000ची म्हणून आम्ही तुम्हाला 3,000 देऊ. ही आयडिया आहे. पण ते हुशार तर आपण तिथे हुशारला पोटते आपण, बरोबर आहे की नाही? म्हणून आपण 27 तारखेला EPFOच्या ऑफिसवर संपूर्ण देशात एक ऑफिस सुटलं नाही पाहिजे. 1,000च्या वर खाली संख्या नाही पाहिजे. 7,500 महागाई भत्ता, 5,000 महागाई भत्ता. महागाई भत्ता पण नाही, आपल्याला जे पोस्ट टाकली त्यांनी त्यात महागाई भत्ता लिहिलेला आहे, पण जे निवेदन दिलं त्यात फक्त 5,000 म्हटलेलं. इतके हुशार. आणि म्हणून आपल्याला 7,500 महागाई भत्ता, ज्याच्यावर वरच्या लेवलपासून अवसर बोल साहेब खालच्या लेवलपर्यंत चर्चा झाल्या, तो मुद्दा आपल्याला EPFOच्या ऑफिसवर मांडायचा आहे आणि मोठ्या संख्येने यायची. त्यानंतर विषय कसा आहे, आपले पैसे त्यांच्याजवळ, आमचे 20 लाख रुपये मूल्यांकन असलेले पैसे तुमच्याजवळ, आणि तुम्ही ते देणार नाही. त्याचं व्याज 14-15 हजार मिळतं, ते देणार नाही. आज संपूर्ण भारतात ॲव्हरेज पेन्शन 1,171 रुपये आहे. म्हणजे तुम्ही 60 वर्षाचे झाल्यावर तुमचं सगळं लुबाडून घेतलं आणि आता तुम्हाला म्हणतात 1,171 दिले ना तुम्हाला. करा मजा. आपल्याला मान्य आहे का? मान्य नसेल तर आपल्याला उभं राहावं लागेल. कोणी कोणाचं नाही. या ट्रेड युनियन, सॉरी सर तुमच्या युनियनच्या बद्दल मला माहीत नाही, पण ह्या ट्रेड युनियन यांनी सुद्धा आपल्याला फसवलेलं आहे. या पॉलिटिकल पार्ट्या, या हरामखोर आमदार खासदार 2 पैशांनी 4 पैशांनी लाजा वाटत नाही. 8 वर्षापासून आपण भांडतोय. मंत्र्याकडे जा, हे सगळे लोक, या बाया उन्हा तानात किती द्या, मंत्र्याला भेट, ते आमदाराला भेट, खासदाराला भेट, त्यांच्या ते घेणारा पुत्र जे भेटलं ते भेटतो आपण त्याला भाऊ करांना माहिती आहे. तर कोणाला मागू राहिलो आपण? 8 वर्ष आपण कटोरा घेऊन हिंडू राहिलो की आमचे पैसे आम्हाला द्या. कोणाला विचारू राहिलो तो 4-4 फुकटच्या पेन्शनी खाऊ राहिला, त्या हराम खोरायला आपल्याला विचारावं लागेल. बरोबर आहे का? चूक आहे. भाऊ आले कशाचे भाऊ? 4-5 पेन्शन लाजा वाटत नाही. आता पुन्हा आमदाराच्या पेन्शन 20,000 वाढवायचे. वाटा, फुकट वाटा. देश कोणाचा? आपला. वाटतो कोण? हा. कोणाले? त्याच्या मनात आलं. लाडकी बहीण घ्या 1,500.
आम्ही विरुद्ध नाही. अरे फुकट दिल्यापेक्षा नोकऱ्या द्या ना, नोकऱ्या द्या. पण नोकऱ्या नाही, तुम्ही याच्यात लक्षात घ्या पॉईंट. नोकऱ्या नाही, तुम्हाला 1,500 फुकट देणार. कारण नोकरी जर केली, काम केलं तर तुमचा स्वाभिमान कमवलेलं असतं. तुमचा स्वाभिमान नष्ट करायला निघालेले तुम्हाला पिकेवर करणारा राष्ट्र तयार करते. पिकेवर, आमच्या पिकेवर करा. स्वतःचा कमवून स्वतःचा अशी कमवू नका, हे आपले घ्या. पहिल्या इलेक्शनमध्ये लोक घरोघरी जाऊन 500,000 रुपये वाटत होते. यानं पैसे वाटले, यानं पैसे वाटले, होत होतं की नाही. आता यांनी स्टेजवरून कार्यक्रम सुरू केले. या घ्याचे द्या मत. उघड भ्रष्टाचार आहे की नाही. त्याचे पैसे दिले 500 रुपये, 1000 रुपये, आणि दुसऱ्या कोणाला ते गेल्याबद्दल काही नाही, पण त्या दुसऱ्या कोणाला फुकट 1,500. आमच्या जखम्यावर तुम्ही मीठ तोडू राहिले की नाही तोडू राहिले. आमची जंगाळणार नाही का, बरोबर आहे की नाही. प्रश्न काय, लाडक्या बहिणी त्याला माहिती हे मतं देते. असं काही नसतं भाऊ. घरं वाटले तरी लोकांना मतं नाही दिले. तुम्हाला मी सांगतो, लाडक्या बहिणींनो, आमच्या लाडक्या बहिणी तुम्ही मुख्यमंत्र्याच्या बहिणी. लाडक्या बहिणींना जे भेटतं ते घ्यायचं आणि मत कुठं द्यायचं ते तिथंच द्यायचं. तिथं नवरात्री तो 1,500 देतो आणि नवरात्र आयुष्यभर साथ देतो. कंपनीत कामं केल्या त्याला घासली त्याची, बरोबर आहे की नाही. पण त्याची केलं जरा फुकट, ज्याच्या नावाला कुकू लावतो त्याचं नाही ऐकणार, हा थोडं होणार आहे का. म्हणून घ्या, पैसे गिसे घ्या. त्यांना लाडकी बहीण दिसती, लाडका भाऊ दिसतो. त्या हरियाणामध्ये ज्याचं लग्न होत नाही अशा पोरांना 2700 रुपये पेन्शन. म्हटलं झालं बायकोनी या पैशाचा हात करेल काय. तेवढी बायकोनी म्हणणं ठेवली. सगळ्या अर्थमत समजला नाही. तर हे असं आहे, आपला हक्काचा पैसा आपल्याला मिळालाच पाहिजे आणि त्याच्यासाठी आपलं भांडण. आपलं सगळंच काम लंगडे, पण लंगडे पण पाचड ठोकली की नाही, बरोबर. आता पुढे आपण पाचड ठोकणार आहे. पाचड आपण दिल्लीत तुमच्यापैकी बरेच लोक आले होते. तिथे आपण सांगितलं, आपल्या सेंट्रल वर्किंग कमिटीची मिटिंग झाली. तिथे आपण ठरवलं आणि आपण जनतेकडून एक घोषणा केलेली आहे. जर हरियाणा महाराष्ट्राच्या इलेक्शनच्या अगोदर आमचं काम झालं तर आम्ही सरकारला निवडून आणण्याची जबाबदारी घेतो.